एक्सरसाइज मधून सुद्धा काही क्वेश्चन घेऊन टाकू आपण प्रत्येक टॉपिक मधनं, म्हणजे तुम्हाला जरा सोयीचं होऊन जाईल. क्लियर? सो फर्स्ट टॉपिक पाहिला होता आपण. सेकंड क्वेश्चन पहा. त्या नेक्स्ट टॉपिक क्वेश्चन आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. एक्सरसाइज 2.4 मधला सेकंड क्वेश्चन पहा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x फॉर which the following functions are strictly increasing. फॉलोइंग फंक्शन जर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असतील तर मग खालती x ची व्हॅल्यू काय असेल. ओके, सो आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. फाइंड x. x ची व्हॅल्यू काय असणार when function is strictly increasing. क्लियर? जर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असेल तर f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू ऑलवेज 0 पेक्षा कशी आली पाहिजे, ग्रेटर आली पाहिजे ना. हां, हे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आणि फक्त इन्क्रीजिंग याच्यात फरक असतो. जर मी फक्त असा शब्द वापरला की ऑनली इन्क्रीजिंग तर तुम्ही ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू पण घ्या. कळलं का? आणि जेव्हा मी शब्द वापरतो स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग तेव्हा इक्वल टू घ्यायची गरज नाहीये. आलं का लक्षात? तर पुढे पहा. मोनोटॉनिकली पण इन्क्रीजिंग म्हटलं तरी पण फक्त इन्क्रीजिंग घ्यायचं, इक्वल टू घ्यायचं नाही. सो या ठिकाणी मग फंक्शन तुम्हाला f ऑफ x दिलेला आहे. f ऑफ x इज इक्वल टू 2x क्यूब माइनस 3x स्क्वेअर माइनस 12x प्लस 6. क्लियर? मोठा काढू. f of x is equal to 2x cube minus 3x square minus 12x plus 6. Then so जर हे फंक्शन असेल आपल्याला सांगितलं की हे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन आहे. ओके, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन आहे. सो ऑब्वियसली जर हे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग असेल तर याच्यामध्ये इम्पॅक्ट काय असणार पाहिजे, f डॅश ऑफ x इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असलं पाहिजे. सो आपलं फर्स्ट टार्गेट असणार काय फाइंड करायचं, टू फाइंड f डॅश ऑफ x. सो आपण म्हणणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. सो हियर f डॅश ऑफ x इज इक्वल टू याचा डिफरन्शिएशन घेतलं तर काय होईल, हा 3 पुढे येणार, 3 टू द 6 6x स्क्वेअर माइनस 3 टू द 6x माइनस 12 आणि हे पुढे 0. कळलं? ओके, आता याला थोडं सिम्प्लिफाय करा पुढे. तर f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू म्हणजे काय, ही व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी पाहिजे. सो ही ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असली पाहिजे. कळलं हे? आता याला थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल. त्याचे थोडे फॅक्टर्स वगैरे पाडावं लागतील, काही कॉमन निघत असेल काही काढावं लागेल असं काहीतरी, कारण आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. 6 निघेल ना, 6 कॉमन निघून जाईल. 6 ला कॉमन काढून घ्या. सो 6 इन ब्रॅकेट x स्क्वेअर माइनस x माइनस 2 इज ग्रेटर दॅन इज इक्वल टू 0. आता हा 6 काय इकडे घेतला तर तो डिवाइड होईल. 0 डिवाइड बाय 6 0 डिवाइड बाय 6 केला तर आन्सर 0 राहील. सो ऑब्वियसली आपल्याला फक्त याची व्हॅल्यू काढायची. कळलं का हे? जर मला x ची व्हॅल्यू काढायची असेल तर मला कशी काढावी लागेल तिला, ते कंप्लीटिंग स्क्वेअर आठवलं का, हा 2 इकडे घेऊन जायचा, मग याला कंप्लीटिंग स्क्वेअर बनवायचं, मला स्क्वेअर रूट घ्यायचं आणि ही क्वांटिटी इक्वेशन आहे बाळा. मग या ठिकाणी या चॅप्टर मध्ये, या पर्टिक्युलर या चॅप्टर मध्ये ही x ची व्हॅल्यू काही पण असू शकते, म्हणून या क्वांटिटी इक्वेशनचे फक्त दोनच रूट देतील, त्यासाठी भाग नाहीये. आलं लक्षात? याला कुठल्या मेथडने सॉल्व्ह करायचं का पण, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. क्लियर? लक्षात ठेवा ही गोष्ट. याला कधी पण कुठल्या मेथडने सॉल्व्ह करणार आपण, कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करणार. कसं करणार कंप्लीट स्क्वेअर, कसं असतं ते, पहिले आपण तिकडे शिफ्ट करा. कंप्लीट स्क्वेअर मेथड सांगतोय कशी असते. पहिला -2 तिकडे शिफ्ट करायचा, आपल्याला भेटणार बा x स्क्वेअर माइनस x आणि ग्रेटर दॅन इज इक्वल टू -2 तिकडे गेला तर +2 होते. ओके ओके. मग आता या दोन टर्मचा कंप्लीट स्क्वेअर कसा बनवणार मी, तर कंप्लीट स्क्वेअर बनवण्याची मेथड असते, याचा कोएफिशिएंट जो असतो x चा, तो कोएफिशिएंट घ्यायचा 1, जो काय असेल तो, त्याला डिवाइड बाय काय करायचं 2 आणि त्याचा काय करायचा स्क्वेअर, आणि ही टर्म घ्यायची या लेफ्ट साइडला राइट साइडला दोघं ठिकाणी ऍड करायचे. कळालं का? म्हणजे इकडे बरोबर तुम्हाला a स्क्वेअर माइनस 2ab प्लस b स्क्वेअर चा फॉर्म्युला तयार होताना दिसेल. कळलं? कोएफिशिएंटचा व्हॅल्यू डिवाइड बाय 2 करायचं. 2 करायचं. जर इथं समजा 3 असेल याला डिवाइड बाय 2 करायचं, त्याचा स्क्वेअर करूनच करायचं. तो 2 अशासाठी आहे की तो जो फॉर्म्युला असतो तुमचा a माइनस b होल ब्रॅकेट स्क्वेअरचा बनेल इथं, तो असतो पहा a स्क्वेअर माइनस 2ab प्लस b स्क्वेअर.
हे जे टर्म आहे ना हे 2ab ची हा जो 2 आहे ना हा कॅन्सल केलेला गेलेला आहे इथून, बरोबर ना? तो का कॅन्सल झाला? कारण खाली डिवाइड बाय 2 घेतल्याशिवाय तो कॅन्सल होणार नाही, म्हणून ते 2 आहे. ऍडजस्टमेंट. ओके, कळालं हे? मग कंप्लीट स्क्वेअर मेथडने कोणत्याही इक्वेशन असं सॉल्व्ह करतात. इकडे लक्ष द्या रे. तर बघ हे याच्यात ऍड करायचं, पण ऍड करायचं. मग काय मिळेल आपल्याला? सो x² - x प्लस 1/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2 प्लस 1/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. हे डाऊट याच्यात. हा, आता तुम्ही याला मॅच करा पहा. हा तुमचा बरोबर फॉर्म्युला तयार होणार दिसेल. हा काय आहे? a² मायनस, तुम्ही याला स्प्लिटिंग करा पहा. 2 a म्हणजे काय? x आणि b म्हणजे काय? 1/2. तर ते झाले हा 2 कॅन्सल, म्हणजे फक्त उरलाय x. कळतंय ना? प्लस 1/2 चा होल स्क्वेअर म्हणजे a² - 2ab + b². याचं एक्सपान्शन, याचं सिम्प्लिफिकेशन काय होईल? a म्हणजे काय? इथं a राहील, इथं x आहे सपोज, x राहील, हे मधल्याचं साइन आणि याचं स्क्वेअर रूट म्हणजे 1/2. सो x - 1/2 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर. कळालं का? हे कळालं का? हा, का परत सांगू? याला शॉर्टकट मध्ये कसं लिहितात? या पहिल्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं म्हणजे x. हे एक्सपान्शन करेक्ट की नाही? आपल्याला सिम्प्लिफाय करायचे ना. मग हे काय आहे? a² - 2ab + b² आहे. मग हे कोणा a आणि a + b, a - b चा होल ब्रॅकेट स्क्वेअर असेल की नाही? मग a म्हणजे काय? या x चा स्क्वेअर रूट, हे मधल्याचं साइन घ्यायचं, हे मधल्या टर्मचं साइन, आणि हे थर्ड टर्मचं जे हा स्क्वेअर काढून टाकायचा 1/2. त्याचा होल ब्रॅकेट स्क्वेअर करायचा म्हणजे याचं एक्सपान्शन. हे एक्सपान्शन आहे, हे शॉर्ट फॉर्म आहे. कळालं का? ही मेथड वापरायची शॉर्ट काढण्यासाठी. आता हे दिसतंय तुम्हाला का? या हिशोबाने काय होईल? x हे मायनस आणि हे 1/2. याला एवढं डोक्यात टाकायची गरज नाहीये. जेव्हा मी हे 1/2 स्क्वेअर करून ऍड करेल तेव्हा हा कंप्लीट स्क्वेअर झालेलाच असतो. फक्त मी ते स्प्लिट करून सांगितलं तुम्हाला. ओके, तर इथं वेळ वाया घालू नका. मेथड वापरा. याचं स्क्वेअर रूट घ्या म्हणजे x, मग त्याचं साइन, याचं स्क्वेअर रूट, त्याचा होल ब्रॅकेट स्क्वेअर. कंप्लीट स्क्वेअर तुम्हाला भेटून जाईल. या ठिकाणी काय भेटणार? 2 + 1/4. याला सिम्प्लिफाय करा. काय मिळेल याचं? 8 + 1/4 क्रॉस मल्टिप्लाय, मग वेक्टर किती? 9/4. कळालं का हे? बघ आता आपल्याला x ची व्हॅल्यू पाहिजे की नाही? मग x ची टर्म ही आहे. मग हे स्क्वेअर काढायचं असेल त्याचं काय घ्यावं लागेल? स्क्वेअर रूट. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो हा स्क्वेअर रूट येणार इकडे, इकडे पण स्क्वेअर रूट येणार. स्क्वेअर रूट जेव्हा घेतो मी तेव्हा प्लस आणि मायनस घ्यावं लागतं. जर मी √3 घेतोय याचा आन्सर कसं येईल? म्हणजे समजा √4 घेतोय याचा आन्सर प्लस किंवा -2 येईल ना. -2 चा स्क्वेअर सुद्धा 4 असतो आणि +2 चा स्क्वेअर सुद्धा 4 असतो. मग त्यामुळे एक्झॅक्ट -2 का -2 का +2 हे माहिती का तुम्हाला? मग घेताना दोन्ही घ्यावे लागतील, +2 पण आणि -2 पण. कळलं का हे? मग कधी लक्षात ठेवा, स्क्वेअर रूट जेव्हा मी घेत असतो दॅट टाइम प्लस आणि मायनस दोन्ही कन्सिडर करायचे. या ठिकाणी काय व्हॅल्यू भेटेल तुम्हाला? x - 1/2 हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. या ठिकाणी आन्सर भेटणार इज ग्रेटर दॅन प्लस मायनस 3/2. ओके, आता या ठिकाणी सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट आहे पहा. जर हे इन्क्रीजिंग फंक्शन आहे ते +3/2 पेक्षा मोठं असतं आणि -3/2 पेक्षा छोटं असतं. ते मायनस आला ना तिकडे, मग त्याच्यामुळे ते रिव्हर्स होते पोलॅरिटी. मग याला दोन वेळी लिहिता येतं. कसं? जर हे इन्क्रीजिंग फंक्शन असेल तर असं लिहायचं आणि डिक्रीजिंग याच्या उलट. नीट लक्षात घ्या. जर हे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग फंक्शन होतं की नाही, इन्क्रीजिंग असेल तर हे ग्रेटर दॅनचं साइन प्लस वाला राहायचं आणि लेस दॅनचं साइन मायनस वाला. म्हणजे कसं लिहितात याला? x - 1/2 इज ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू 3/2. ग्रेटर दॅन 3/2 और होऊ शकतं x - 1/2 इज लेस दॅन -3/2. कळालं का? मायनसला लेस दॅन साइन द्या आणि प्लसला ग्रेटर दॅन साइन द्या व्हेन फंक्शन इन्क्रीजिंग असेल. हेच प्रोसेस रिव्हर्स होणार कधी? फंक्शन डिक्रीजिंग असेल. डिक्रीजिंगला इथं लेस दॅन येईल, इथं ग्रेटर दॅन येईल. कळालं का? ग्राफ फक्त खाली वरती जातो त्याचा संबंध आहे, दुसरं काही नाही. मग आता तुम्हाला याच्यातून x ची व्हॅल्यू भेटेल की नाही? भेटेल ना. x ची व्हॅल्यू काय भेटेल याच्यातून? हा मायनस इकडे शिफ्ट करा. सो 3/2
प्लस 1/2. ओके, आणि ह्या इथं काय भेटणार, और x is less than or equal to -3/2 plus 1/2. ओके, सो पुढे पहा सिम्प्लिफिकेशन कसं भेटेल. x ची व्हॅल्यू ऑलवेज ग्रेटर दॅन, हा 2 कॉमन निघेल, 4/2 भेटून जाईल. सो 4/2 बरोबर, आणि याचा आन्सर इथं -2/2 -2/2 येईल ना, -3 + 1. सो और मध्ये असं होऊ शकतं की x ची व्हॅल्यू इज लेस दॅन -2/2 असेल, त्या हिशोबाने x ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 2 होणार, और x ची व्हॅल्यू लेस दॅन -1 होणार. सो x ची व्हॅल्यू दोन गोष्टींच्या मध्ये लाई करते. जर x ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 2 असेल किंवा x ची व्हॅल्यू लेस दॅन 1 असेल, तेव्हा ते फंक्शन इन्क्रीजिंग असेल. बाकीच्या व्हॅल्यूला ते इन्क्रीजिंग येत नाही. कळालं का? म्हणजे याच्या मधल्या व्हॅल्यूला ते इन्क्रीजिंग येणार नाही. म्हणजे कोणाला इन्क्रीजिंग येणार नाही, 0 ला येणार नाही, 1 ला येणार नाही, 0 आणि 1 ला येणार नाही. 2 पेक्षा मोठे म्हणजे 2 ला पण येणार नाही, आणि -1 ला पण येणार नाही. याला हे फंक्शन इन्क्रीजिंग येत नाही, बाकी सर्व व्हॅल्यूला इन्क्रीजिंग येते. कळालं का? असं म्हणतात ना, जमेल हा प्रकार. परत सांगायची गरज आहे. मग हे सर्व खाली असंच आहे, कंप्लीट स्क्वेअर करा आणि त्याला सिम्प्लिफाय करा. ओके, सो पहिला क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन पण तसाच जमून जाईल तुम्हाला. थर्ड क्वेश्चन पण सेम आहे, काहीच अडचण नाही. तिन्ही क्वेश्चन एक्झॅक्ट सेम प्रोसिजर ॲज इट इज फॉलो करायचे, फक्त नंबर चेंज करून घ्या घरी. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे पहा, डिक्रीजिंगचा आहे. करेक्ट, थर्ड क्वेश्चन जो ऍक्च्युअल मेन थर्ड क्वेश्चन आहे, तो फंक्शन असेल आणि क्वेश्चन डिक्रीजिंगचा असेल. म्हणजे याच्यासारखीच प्रोसिजर असणार, बट डिफरंट, म्हणजे रिव्हर्स होईल प्रोसिजर, दुसरं काही नाही होणार. मग काय फरक पडेल प्रोसिजर मध्ये? थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे पहा, जो आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. सो फाइंड व्हॅल्यू ऑफ x, x ची व्हॅल्यू फाइंड करा. एक्सरसाइज 2.4 मधला थर्ड क्वेश्चन, ज्याच्यामध्ये दिले तुम्हाला फंक्शन जे आहे, फंक्शन इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. ओके, फंक्शन इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. मग फंक्शन जर स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असेल तर या ठिकाणी क्वेश्चन काय तुमचा, तुम्हाला f ऑफ x सांगितलेलं आहे. f ऑफ x इज इक्वल टू 2x क्यूब -3x स्क्वेअर -12x प्लस 6. ओके, जर फंक्शन स्ट्रिक्टली डिक्रीजिंग असेल, f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू कशी असली पाहिजे? लेस दॅन 0. इक्वेशन बरोबर आहे का चेक करा. हो बरोबर. 3x स्क्वेअर मायनस, बरोबर. ठीक, कसं सॉल्व करणार? डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह घ्या. सो आपलं ते डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. ओके, दोन पार्ट करतो, चांगलं क्लिअर होईल. सो डिफरन्शिएटिंग केलं तर आपल्याला भेटणार पाहिजे f डॅश ऑफ x इज इक्वल टू, याचा डेरिव्हेटिव्ह काय भेटणार? 6x स्क्वेअर मायनस 6x मायनस 12. करेक्ट. आता हे f डॅश ऑफ x जर डिक्रीजिंग असेल, f डॅश ऑफ x इज लेस दॅन 0 असलं पाहिजे. सो त्या हिशोबाने हे फंक्शन लेस दॅन 0 येणार. सो हियर 6x स्क्वेअर मायनस 6x मायनस 12 इज लेस दॅन 0 असलं पाहिजे. तोच क्वेश्चन आहे का आमचा? सेम क्वेश्चन आहे. लेस दॅन 0. फक्त डिक्रीजिंगचा आलेला. बाकी सगळं सेम आहे. दुसरा घेऊ का क्वेश्चन? दुसरा सरळ आहे, करून ठीक आहे. परत एवढी. पहा इकडे, मग सेम क्वेश्चन मध्ये 6 कॉमन निघणार, मध्ये उरणार पहा x स्क्वेअर मायनस x मायनस 12, आणि हे लेस दॅन इक्वल टू 0. हा 6 इकडे डिवाइड होईल, तर ऍक्च्युअली तुम्हाला भेटणार इथं x स्क्वेअर मायनस x मायनस 12 इज लेस दॅन 0. इथपर्यंत क्लिअर? इथे 2 पाहिजे ना. हा 2 येणार. ओके, सो मग काय करणार, हा मायनस 2 तिकडे शिफ्ट करणार. मग आपल्याला असं भेटेल पहा, x स्क्वेअर मायनस x इज लेस दॅन प्लस 2.
ओके मायनस 2 तिकडे शिफ्ट झाला पण त्याला कंप्लीट स्क्वेअर करावं लागेल कसं सांगितलं होतं आई तर 1 असतो तो 1/2 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर टाकावा लागेल मग दोन्ही साइडला ऍडिशन करा कोणाची x² मायनस 1 हा 1x आहे आणि इथं मी ऍड करतो 1/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि हे लेस दॅन हा 2 प्लस 1/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर कळलं हे 1/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर पुढे आलं कळलं का मागच्या इक्वेशनचं आहे ॲज इट इज क्वेश्चन आहे मग या ठिकाणी हा कंप्लीट स्क्वेअर होऊन जाईल आपोआप होऊन जातो टेन्शन नाही घ्यायचं त्याचं याच्यात काय करायचं ह्या x चा स्क्वेअर रूट घ्यायचा x हा मायनस इथला आणि हा 1/2 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर कळलं याचा आन्सर काय भेटणार इज लेस दॅन हा इथं 4 येईल असं होणार ते 1/4 4 टू 8 8 प्लस 1 9 9/4 कळलं सो आपल्याला जर याचं x ची व्हॅल्यू पाहिजे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड सो स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला भेटणार आहे बा x - 1/2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू आता हे पहा मी तुम्हाला काय सांगितलं होतं जर तुम्ही हे लेस दॅन घेणार तर हे कोणाला घ्यायचं कोणाला घ्यायचं पॉझिटिव्हला का निगेटिव्हला क्वेश्चन बरोबर आहे लेस दॅन 6 हा ठीक आहे बरोबर हां मी काय सांगितलं मागच्या वेळेला इंग्लिश मध्ये तुम्हाला की तो ग्रेटर दॅन असतो 2 पेक्षा म्हणजे आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यूला पॉझिटिव्ह व्हॅल्यू पेक्षा ग्रेटर घेतो बरोबर तर इथं हा निगेटिव्ह व्हॅल्यू पेक्षा ग्रेटर राहील कळालं का म्हणजे या ठिकाणी तुमचे प्लस मायनस 3/2 येणार आहे आन्सर याला घेताना कसं घ्यायचं तुम्हाला x - 1/2 हा 3/2 पेक्षा -3/2 पेक्षा मोठा आहे हे लार्जरचं साइन मायनसला घ्या नाही आठवलं इन्क्रीजिंग मध्ये काय असतं हे प्लस मायनस की नाही हे मी इन्क्रीजिंग मध्ये काय सांगितलं तुम्हाला हे ग्रेटर दॅन x ची व्हॅल्यू जेव्हा ग्रेटर असते ती कोणासोबत घ्यायची पॉझिटिव्ह 3/2 सोबत या ठिकाणी निगेटिव्ह 3/2 सोबत हे ग्रेटर दॅनचं साइन येणार नाही कळालं अरे सोपं आहे ना प्लस मायनस येणार आहे की नाही हे व्हॅल्यू जी नाही इनइक्वालिटीची ही चेंज होणार आहे इन्क्रीजिंग डिक्रीजिंग मुळे हे डिक्रीजिंग फंक्शन आहे आधीचं इन्क्रीजिंग फंक्शन होतं क्वेश्चन मध्ये काय फरक आहे फक्त क्वेश्चन ॲज इट इज आहे फक्त एवढाच फरक आहे क्वेश्चन सेम आहे एक्झॅक्ट मग चेंज कुठं दिसणार आहे परत काही चेंज झाला का मग चेंज कुठं दिसतो हे इथं दिसतो ते डिक्रीजिंग आहे का इन्क्रीजिंग आहे ते कसं डिसाइड होतं जर ते फंक्शन इन्क्रीजिंग असेल तर हे जे ग्रेटर दॅनचं जे साइन होतं ना तुमचं जे ग्रेटर दॅनचे जे तुम्ही साइन घ्यायचे x - 1/2 इज ग्रेटर दॅन आणि एक काय घेणार तुम्ही x - 1/2 इज लेस दॅन असं घेणार की नाही तर ग्रेटर दॅनचं साइन तुम्ही इन्क्रीजिंग मध्ये पॉझिटिव्ह नंबरला घ्यायचे 3/2 ला आता निगेटिव्हला घेणार कळालं का ते वाईस वर्सा हा तेवढाच फरक पडतो ऍक्च्युअली ते तसं नाहीये पण ट्रिक सांगतो तुम्हाला इकडे आता पॉझिटिव्ह हा कळालं का हे म्हणजे तुम्हाला ही ट्रिक सांगितली मी याच्याने तुमचं सिम्प्लिफाय होऊन जाईल काही प्रश्नच राहणार नाही ऍक्च्युअली तसं नाही आहे ते इनइक्वालिटी सॉल्व्ह करावी लागते कळालं का ट्रिकचा वापर करा काम तुम्हाला ही अपेक्षित नाही की तुम्ही हे कसं सॉल्व्ह केलं हे दाखवला आयसीसी ला चॅप्टर असतं इनइक्वालिटी आयसीसी पॅटर्नला सीबीएसईला नाही आहे टेन्थला लेवल नाही आता काय करणार आपण नाही आयसीसी चे विषय सोडा हे तिकडे चला ओके तर मग आता याच्यामध्ये पहा हे -1/2 तिकडे जाईल म्हणजे x ची व्हॅल्यू काय भेटणार तुम्हाला x इज ग्रेटर दॅन -3/2 प्लस 1/2 बरोबर आणि हे इकडे x ची व्हॅल्यू काय भेटेल इज लेस दॅन हा -1/2 तिकडे हा 3/2 -1/2 कळलं हे हां मग x ची व्हॅल्यू काय भेटणार x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -2/2 आणि याची व्हॅल्यू भेटणार इकडे और x इज लेस दॅन 4/2 नाही 2/2 3 - 1 आहे 2/2 मग आपल्याला भेटणार x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -1 म्हणजे ग्रेटर दॅन -1 असला पाहिजे और x हा लेस दॅन असला पाहिजे 1 पेक्षा म्हणजे फक्त 0च नाही कळालं
म्हणजे हे फंक्शन जर x ची व्हॅल्यू -1 पेक्षा मोठी असेल तर आणि तर डिक्रीजिंग असेल, किंवा x ची व्हॅल्यू 1 पेक्षा लहान असेल तर डिक्रीजिंग असेल. फक्त झिरोच झालं. हा सर तो -1/2 इकडे गेल्यावर प्लस होईल ना? -1/2. ओके. ते वेगळे वेगळे आहे. मग हे काय होईल ना 4/2 आहे ना, या ठिकाणी 2 येईल. ठीक आहे. म्हणजे 1 आणि 0 आला पाहिजे. 1 0 -1 आणि 2 सगळे सॅटिस्फाय करतील कंडिशन. कारण याच्यापेक्षा कमी सांगितलंय ना, म्हणजे 2 पण कंडिशन मध्ये येत नाही. कळलं का? हो. हा प्रकार समजला का तुम्हाला काय आहे? इथं फक्त एकच प्रॉब्लेम आहे, हे इनइक्वालिटी नावाचं चॅप्टरच आहे सीसीला 10 मध्ये. आता बाकीचे क्वेश्चन पण लाईक असेच काहीतरी सॉल्व्ह करायचे तुम्हाला. आता हा सेकंड नंबरचा क्वेश्चन दिसतोय पहा, x + 25 upon x सेम वेने सॉल्व्ह करायला हवा. त्याच्यातनं डायरेक्टच निघून जाईल तुमचा, कारण तो x² ची व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्टच भेटून जाईल इथं. की प्रश्न बनवला नाही जास्त. सर फक्त इन्क्रीजिंग डिक्रीजिंग दिलेलं असलं तर काही पण होऊ शकतं. आता इथं स्ट्रिक्टली म्हणजे डिक्रीजिंगच. स्ट्रिक्टली डिक्रीजिंगच फंक्शन आहे, तर x ची व्हॅल्यू काय असेल असा प्रश्न आहे. आणि समजा फक्त डिक्रीजिंग दिलं तर मग इक्वल टू पण येईल. हे ग्रेटर दॅन लेस दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू इथं तसं साईड पण असू शकतं ना मग. एवढाच फरक पडेल. कळालं का? ते स्ट्रिक्टली मोनोटॉनिकली याचा अर्थ असतो फक्त युनिक वे दिला. आणि जर असं संभ्रमात्मक दिलं तर मग 0 पण येईल त्याच्यामध्ये. आलं लक्षात? आता पुढचा क्वेश्चन आहे पहा, सेकंड नंबरचा क्वेश्चन. सेम डिक्रीजिंगचा आहे, फक्त थोडासा डिफरंट आहे. घेऊ शकतो मी त्याला क्लास छोटासा पण. x + 25. हां खूप छोटं आहे. हा छोटा येईल, पण त्याचा आन्सर थोडंसं इंटरेस्टिंग वेने लिहिता येऊ शकतं आपल्याला. त्याच्यामध्ये ना एक केस आहे जे मला सांगावीशी वाटतं तुम्हाला. याच्यामध्ये क्वांटिटी करायची गरजच पडणार नाही, आपला डायरेक्टच लिहिता येईल आन्सर. हे पहा काय क्वेश्चन काय म्हटले सर. फंक्शन दिलेलं आहे तुम्हाला f(x) x + 25/x x, आणि हे स्ट्रिक्टली काय आहे, डिक्रीजिंग फंक्शन आहे. ओके, सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे. थर्ड क्वेश्चनला सेकंड क्वेश्चन स्ट्रिक्टली डिक्रीजिंग फंक्शन आहे. सो ऑब्वियसली f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू इज लेस दॅन 0 असली पाहिजे. तर याच्यात काय करणार तुम्ही, f डॅश ऑफ x करणार, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. सो इथं काय भेटणार तुम्हाला, f डॅश ऑफ x इज इक्वल टू, याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार बोला, x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 प्लस हा 25 ला बाहेर जाईल डेरिव्हेटिव्हच्या 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह काय सांगितलं त्या दिवशी मी, -1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह काय आता -1 अपॉन 2. कळालं का? मग आता मला सांगा, हा 25 ला कसं लिहू शकतो का इथं, 25 × 1 अपॉन x चालेल ना, असं स्प्लिटिंग केलं तर पहिल्या 25 च्या समोर येईल डेरिव्हेटिव्हच्या, आणि 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह काय घ्यावा लागेल, -1 अपॉन x². हे डाऊट विचार. हां मग काय भेटलं तुम्हाला ऍक्च्युअली डेरिव्हेटिव्ह 1. आता हे प्लस राहील की इथं मायनस प्लस मायनस होते, -25/x². हे डाऊट आहे याच्यात. कळालं इथपर्यंत? आता ही व्हॅल्यू 0 पेक्षा स्मॉल असली पाहिजे. सो ऑब्वियसली लेस दॅन 0 असणार, बिकॉज फंक्शन इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. सो हियर आता ही ऑलरेडी स्क्वेअरची टर्म आहे पहा. सो इथे काही जास्त बघा लावायची गरज नाही, हा मायनस हा तिकडे शिफ्ट करून टाका, म्हणजे ते स्क्वेअर रूट घेता येईल डायरेक्ट. त्याला कंप्लीट स्क्वेअर करायची गरज आहे का, हा 25 स्क्वेअर आहे ना, डायरेक्ट स्क्वेअर. हां 5 चा, म्हणजे इथे काय होईल 1 इज लेस दॅन, हे तिकडे प्लस होईल, तर 0 + 25/x² होईल. एक प्लस झालं, तर 0 प्लस काही करा, आन्सर तेच असतं. सो इथं 1 इज लेस दॅन 25/x² भेटतं. 5/x. मग आपण काय करू शकतो, x² इकडे शिफ्ट करू शकतो, बरोबर ना, डिव्हिजन मल्टिप्लाय. सो इथं भेटणार तुम्हाला x² इज लेस दॅन 25. टेक इट स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो तुम्हाला x ची व्हॅल्यू भेटणार आयदर
पॉझिटिव्ह और मायनस 5. क्लिअर? मग आता डिक्रीजिंग फंक्शन आहे, बोला आता काय करायचं? आता सोपं आहे ना, x ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन कोणाला घ्यायची? मायनसला. असंच लक्ष ठेवा ना. आणि x ची व्हॅल्यू लेस दॅन कोणाला घ्यायची? पॉझिटिव्हला. म्हणजे हे एक तर 5 आणि -5 च्या मध्ये असेल हा मॅटर. आणि एक गोष्ट काय याच्यामध्ये इंटरेस्टिंग, म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे पहा, याच्यामध्ये तर 0 येत नाही. तर जर 0 टाकला तुम्ही तर काय म्हणजे माहिती का, जर याच्यामध्ये तुम्ही 0 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता येईल कुठेतरी, तर हे 0 टाकल्यानंतर हे इन्फिनिटी होते. है ना? मग ही जे तुम्ही इंक्रीजिंग किंवा डिक्रीजिंग फंक्शन म्हणताय, हे एक्सेप्ट 0 असेल. तर मग तिथं लिहावं लागेल तसं. हां. तर मग याला कसं लिहितो आपण? x जो असेल तो बिलॉंग करतो कोणाला? -5 किंवा 5 ला. कळलं? एक्सेप्ट 0 असं लिहितात त्याला. मॅथमॅटिकल. कळलं का? हो सर. जमेल का हे सगळं? जाऊ पुढच्या क्वेश्चनकडे. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग दोन्ही सांगायचे एक साथ. सर सारखंच आहे ते. सारखंच आहे ते, फक्त इन्क्रीजिंग डिक्रीजिंग सांगायचे. सेम आहे. जमेल का क्वेश्चन? हो. करून घ्या तुम्ही त्याला. फिफ्थचा पण मग तसाच आहे, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. फक्त स्ट्रिक्टली 6 नंबरचा क्वेश्चनचा डेरिव्हेटिव्ह फक्त डिफरंट येणार आहे. तो घेऊ का इथं क्लासमध्ये? सर 7th पण घेऊ. 7 पण घ्यायचं. 6 क्वेश्चन सर पास आलं याच्यात. कशात? क्वेश्चन नंबर 8. काही नसतं ते. कॉस्ट काय डेरिव्हेटिव्ह साइन वगैरे मध्ये आहे ना. आता मग त्याचा स्क्वेअर रूट काय? तसं काही नाही, डायरेक्ट साइनची व्हॅल्यू येईल ना. अच्छा, ती साईनची व्हॅल्यू. साइनची व्हॅल्यू जास्तीत जास्त -1 असते, म्हणजे कमीत कमी -1 असते, जास्तीत जास्त 1 असते. त्याच्यामध्ये काय करायचं? कुठला घेऊ शकतो? कुठला घ्यायचा? सर 6 चा फक्त डेरिव्हेटिव्ह घ्या आणि मग 7 ठेवा. 6 चा डेरिव्हेटिव्ह घेऊ फक्त. ठीक. x/x² + 1. हे बघा, डेरिव्हेटिव्ह काय? f(x) तुम्हाला दिलेलं आहे 6 क्वेश्चन मध्ये. 6 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. x/x x/x² + 1. हां, असं आहे ना? ठीक आहे. आता याला पहा, हा u/v आहे. आहे की नाही? आपल्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये इन्क्लूड होतं का? फंक्शन त्याला आपण काय वापरायचो? u/v फंक्शन वापरायचं, बरोबर? असं तुम्ही याला म्हणू शकता. मग त्या हिशोबाने हा वरचा काय झाला u आणि खालचा काय झाला v, बरोबर? आणि याचा रूल काय होता? डिफरन्शिएशन ऑफ u/v. याचा रूल होता u as it is derivative of v with respect to x plus v as it is derivative of u with respect to x. आठवला का रूल? हां? आणि हे रूल कधी वापरायचा असतो? जेव्हा वरती एक फंक्शन असतं, खाली पण एक फंक्शन असतं, डिवाइड फंक्शन असतं, मल्टिप्लाय मध्ये u into v. फंक्शन पण कसं आहे, म्हणजे व्हेरिएबल आणि व्हेरिएबल पाहिजे. इथं जर असा नंबर राहिला असता आता काहीतरी 2 3 आणि ते कॉन्स्टंट मानला जातो त्याला. मग ते फक्त खालचा डेरिव्हेटिव्ह. हा, फक्त खालचा घ्यायचा. पण हा वरती पण एक व्हेरिएबल आहे, खाली पण एक व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल डिवाइड बाय व्हेरिएबल असेल, दॅट टाइम आपण u/v यूज करणार. सो वापरा मग फंक्शन. डिफरन्शिएट जर मी याला केलं तर f'(x) काय भेटणार आपल्याला? सर u/v चा आधी u चा डेरिव्हेटिव्ह असतो, मग v चा असतो डिवाइडेड बाय v² असतं ना. हा, हे मल्टिप्लाय करा. हा ना. हा v असणार, हा u असणार आणि v डिवाइडेड बाय v². आणि तो मायनस वर असणार. हो, मायनस. बरोबर आहे. मी तुम्हाला मल्टिप्लिकेशनचा रूल सांगितला. हा डिव्हिजनचा रूल आहे. ओके, डिव्हिजनचा रूल कसा आहे? v मग डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v डिवाइड बाय v². ओके, ते मल्टिप्लिकेशन झालं आपल्याकडे. मग हा त्या हिशोबाने तुमचा इथं v कोण आहे? हा. सो काय झालं ते? x² + 1
त्याच्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह u चा डेरिव्हेटिव्ह काय ना 1 येईल, x चा डेरिव्हेटिव्ह 1 कळतंय ना? हा पुढे पहा मायनस u म्हणजे कोण मग x आणि v चा डेरिव्हेटिव्ह आता मला सांगा x² + 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 2x आणि 1 चा काय येणार 0 2x कळालं का? आणि डिवाइडेड बाय v² म्हणजे कोण x² + 1 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके माहिती आहे ना? थोडं सिम्प्लिफाय करा. सो f डॅश ऑफ x इज इक्वल टू इथं भेटणार तुम्हाला x² + 1 मायनस 2x x into 2x² भेटेल. x into x 2x स्क्वेअर आणि हा झिरोचा काही संबंध नाही आणि इथं भेटणार तुम्हाला x² + 1 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके तुम्ही याला अजून सिम्प्लिफाय करू शकता थोडंसं. हे टर्म तुम्ही याला दिली तर एक ब्रॅकेट कॅन्सल होऊन जाईल, है की नाही? तर कसं होऊ शकतं x² + 1 डिवाइडेड बाय x² + 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2x² डिवाइडेड बाय x² + 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. डिनॉमिनेटर सेपरेट केला. डिनॉमिनेटर या टर्मला पण दिला आणि या टर्मला पण दिला. डायरेक्टली कट करतात नाही ना? मग याला हा मायनस मायनस मल्टिप्लिकेशन असलं तर जमत असतं. या ठिकाणी हा ब्रॅकेट आणि हा एक ब्रॅकेट कॅन्सल होईल. तुम्हाला इथं भेटणार 1/x² + 1 आणि इथं भेटणार तुम्हाला 2x² x² + 1 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि मग इथून पुढे चालू आहे. ओके जमेल हा प्रकार करा ट्राय. नाही जमलं सांगा. ओके सर मॅक्सिमम आणि याला मिनिमम म्हणजे म्हणजे कॉम्प्लिकेशन वाढते तुमची. कशाला? म्हणजे विनाकारण मला असं वाटतं इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटतंय तुम्हाला आणि कशाला सॉल्व्ह करायचं. इथं जर आपल्याला क्वाड्रॅटिक भेटतंय तर खाली कशाला जायचं फुकटमध्ये. हा जर आपण मायनस ब्रॅकेट काढला तर हे क्वाड्रॅटिक आहे नाही x² - 2x² काय होईल x² होणार बरोबर ना. x² - 2x² -x² आणि हा +1 बरोबर नाही? हां इथं आपल्याला भेटते इथं आणि हे x² + 1 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर इथं खाली. आता याला करू शकतो आपण सॉल्व क्वाड्रॅटिक इथं करायचं त्याला. इथून पहा पुढे घेऊ का क्लासमध्ये कोणतं सर? पुढचं घ्या. नाही तर उद्या घेऊ आपण. पण भरपूर क्वेश्चन आहे एक्सरसाइज मध्ये. सर सोडवायला लागतं. तुम्ही ट्राय करा. हां. नाही जमलं तर सांगा. काय आहे ट्राय केल्यानंतर नाही जमलं तर विषय नसतो त्याला. मेथड मला माहिती आहे करायचं काय. 7 नंबरचा क्वेश्चन पहा. या टाइपचा क्वेश्चन आहे का थोडासा शो दॅट टाइपचा क्वेश्चन. 7 नंबरचा क्वेश्चन शो दॅट f of x 3x + 1/3x is increasing at 1 and 1/3 and 1 and decreasing at 1/9 and 1/3. तर मग हे तुम्हाला प्रूव्ह करायचं की ते इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग आहे त्या व्हॅल्यूला. ओके कसं प्रूव्ह करणार? पहिले तुम्ही इन्क्रीजिंग साठी f डॅश ऑफ x काढणार बरोबर आणि f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असली पाहिजे इन्क्रीजिंग साठी त्या व्हॅल्यूला आणि f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू 0 पेक्षा छोटी असली पाहिजे डिक्रीजिंग साठी त्या व्हॅल्यूला. क्लियर? त्याच्या व्हॅल्यू दिल्या त्यांनी तिथं x चा व्हॅल्यू तुम्हाला किंमत देऊन ठेवलेली तिथं. ओके म्हणजे तुमचा x त्याच्यामध्ये लाईक केला गेला पाहिजे. तुम्ही त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. त्याच्यानंतर काय भेटू शकतं आपल्याला थांबा व्हॅल्यू जर आपण त्याच्यात टाकल्या डेरिव्हेटिव्ह मध्ये मग सर शो दॅटचे क्वेश्चन सीईटी मध्ये नाही पडणार. काय प्रॉब्लेम? ठीक थोडीशी ऍडजस्टमेंट करायला लागेल इथं. मला असं वाटतं प्रूव्ह दॅट मध्ये काय दिलं त्यांनी f of x is equal to 3x plus 1/3x आणि इन्क्रीजिंग आहे 1/3 आणि 1 ला आणि डिक्रीजिंग आहे
1/9 आणि 1/3 ला. करेक्ट. बघू आपण आता काय करायचं. तेव्हा जर फंक्शन इन्क्रीजिंग असेल तर आपल्या ब्रेन मध्ये एक गोष्ट फिक्स होते की इन्क्रीजिंग फंक्शन मध्ये याचा जो f डॅश ऑफ x असणार तो ऑलवेज 0 पेक्षा मोठा असला पाहिजे आणि f डॅश ऑफ x जो असणार याच्यामध्ये 0 पेक्षा लहान असला पाहिजे. म्हणजे याने जर सांगितलंय की हे इन्क्रीजिंग फंक्शन आहे या पर्टिक्युलर व्हॅल्यूजला आणि हे जर डिक्रीजिंग फंक्शन आहे या पर्टिक्युलर व्हॅल्यूजला x च्या, तर याच्या व्हॅल्यू याच्यामध्ये x च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आली पाहिजे. जर हे 0 पेक्षा मोठी आली f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू तर आपण असं म्हणून देऊ की या पर्टिक्युलर x च्या व्हॅल्यूजला हे फंक्शन इन्क्रीजिंग फंक्शन आहे. काय कळालं? इकडे पहा. मला जर हे फंक्शन इन्क्रीजिंग प्रूव्ह करायचं असेल तर मला काय प्रूव्ह करावं लागेल? मला हे प्रूव्ह करावं लागेल की हा f डॅश ऑफ x 0 पेक्षा मोठा असतो. याच्यात काही डाऊट आहे का? हा. आता f डॅश ऑफ x इन टर्म्स ऑफ x च निघेल की नाही? मग त्या x च्या जागी मी जर या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर हे कशाच्या व्हॅल्यू दिलेल्या नाही या x च्या दिल्यात ना. या x च्या व्हॅल्यूजला त्याचं म्हणणं आहे ह्या x च्या व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट केल्या तर तुमचं जे फंक्शन आहे ते इन्क्रीजिंग भेटतं. असं प्रूव्ह करायचं. म्हणजे x च्या व्हॅल्यू आता दिलेल्या आहेत, काढायच्या नाही. समजलं का? बरं गेला दोघांमध्ये. मागच्या वेळेस x काढायचा होता त्यांनी इन्क्रीजिंग दिलेलं होतं. आता x दिलेलं आहे, इन्क्रीजिंग प्रूव्ह करा. हा, मग प्रोसिजर मध्ये थोडंसं उलट होणार आहे, दुसरं काही नाही होणार. मग तुम्ही काय म्हणणार f डॅश ऑफ x काढून घ्या. f डॅश ऑफ x काय येईल? 3 + 1/3 आणि ते -1/x² येतं ना डेरिव्हेटिव्ह 1/x चा. नाही कळालं? अरे हा 3 येणार बरोबर. हे याचा काही प्रॉब्लेम नाही. हे 1/3 ला मी असं लिहू शकतो का? 1/3 * 1/x लिहू शकतो ना. हा, मग हे 1/3 इकडे राहील आणि 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? -1/x². आठवलं का? मग तुम्ही टाकेल -1/x² काही डाऊट आहे याच्यात? हा, ओके. मग ऍक्च्युअली काय झालं ते f डॅश ऑफ x ते झाले हे मायनस प्लस मायनस होईल. हा 3 मायनस भेटणार तुम्हाला 1/3x². क्लिअर इथपर्यंत? हा, कळतंय का? वाटतं झालं? हा, वाटणं केलं की सांगा. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह थोडा अवघड जातं. मग x ची व्हॅल्यू एकदा 1/3 टाकायची, एकदा 1 टाकायची. जर ही x ची व्हॅल्यू मी जर याच्यात टाकली तर त्या टायमाला मला f डॅश ऑफ x ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी भेटली पाहिजे. सोपं आहे सर. मग ते झालं. आता ते x मध्ये फक्त व्हॅल्यूज पुट करायचे. मग आता याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे की तुम्हाला f डॅश ऑफ x तयार करावा लागेल. आता f डॅश ऑफ x करतोच ना आपण तयार. नाही ना, इक्वेशन मध्ये तयार करावं लागेल x व्हॅल्यू. त्याचं काय म्हणणं आहे पहा, तुमचा जो x बिलॉंग करतो ना तो x कोणाच्या वेळेला लाई करतो? आता नीट लक्षात घ्या. f तुम्हाला प्रूव्ह काय करायचं ते महत्त्वाचं आहे. f डॅश ऑफ x इज ग्रेटर दॅन 0 प्रूव्ह करायचं. नीट लक्षात घ्या. तुम्हाला ही जी व्हॅल्यू दिलेली ही कशाची दिली आहे? x ची दिली आहे. मग त्याचं म्हणणं आहे याचा अर्थ काय असतो या ब्रॅकेटचा? याचं मीनिंग असतं की 1/3 पेक्षा आता इन्क्रीजिंग फंक्शन आहे की नाही. मग ही व्हॅल्यू याच्यापेक्षा तुमचा जो x असेल तो कसा असेल? मोठा असेल. आणि या 1 पेक्षा तो x कसा असेल? लहान असेल. नाही कळालं? हे जे दिलेलं असतं ना हे याचं मीनिंग काय आहे? 1/3 आणि 1 च्या मध्ये तुमचा x लाई करतो. कळालं का? ते लिमिट असते ना. ते तुम्हाला सांगितलं ना हे दोन लिमिट्स लावले लेस दॅनच्या मध्ये. हा, मध्ये ते इन्क्रीजिंग फंक्शन तिथे येते. मग आता मला सांगा, जर तुम्हाला हे माहिती आहे इथं काय दिलं हे दिलं, याचा वापर करून तुम्हाला ही टर्म इथं तयार करावी लागेल. तेव्हा तुम्ही याला हे बनवणार तेव्हा आता म्हणणार आहे f डॅश ऑफ x. मग आता काय करायचं आपण टार्गेट? ही टर्मला असं बनवायचं. कळालं का? हो सर. हा, गुड. मग आता करा. आता पहिली गोष्ट इथे x² लागते. मग याचा काय करायचं? याचं काय करायचं? हा, करताय ना? हो. हे कसा डिसाइड होईल? इथं काय पाहिजे?
म्हणून कठीण आहे. आता इकडे पहा, मग टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड्स, याचा पण स्क्वेअर, याचा पण स्क्वेअर, याचा पण स्क्वेअर. आता इथं सिम्प्लिफाय करतो पहा मी ते. मग काय होते 1/9 पेक्षा x स्क्वेअर मोठा असणार पेक्षा 1 मोठा असणार. कळलं हे? आता विषय असा आहे की ह्या x स्क्वेअर ला किती मल्टिप्लाय करावं लागतं? कितीनी? 3. हां, मग याला पण 3 ओके, जमतंय ना? हो. हां, मग इथं काय येणार? इथं 3 येणार, इथं 3 येणार, इथं पण 3 येणार. ओके. हो. हां, आता 3x स्क्वेअर हा रेसिप्रोकल मध्ये आहे. बरोबर की नाही? मग ती टर्म तयार करायला लागली की नाही? मग ते रेसिप्रोकल तयार करायची म्हणजे याची पण रेसिप्रोकल होणार. हो. नाही कळत आहे? कळलं. गुड. सो हा 9 वर 3 खाली, हा 3 खाली, वर वर, याच्या खाली वर असेल ना, मग हा पण उलटा होऊन जाईल. म्हणजे काय म्हणजे 9/3 इज लेस दॅन, म्हणजे लेस दॅन असते कोणापेक्षा 1/3x स्क्वेअर पेक्षा. बरोबर? लेस दॅन 1/3 होऊन जाईल. जमतंय ना? हां, हे बनवायचं आहे तिथं मला. त्याच्यासाठी सगळी ऍडजस्टमेंट चालली. आता विषय असा आहे की हे जी टर्म होती ही 3 मधनं मायनस करायची आहे. बरोबर की नाही? आता हे मायनस कशी करणार? ते सिम्प्लिफाय करायचं. तर थोडंसं ऍडजस्टमेंट करायला लागतं. मायनस आहे का प्लस आहे? मायनस आहे मायनस. नक्की ना? प्लस होऊ शकते पटकन, मायनस कसं काय? मायनस. अच्छा. मग मायनस पण आला पाहिजे. मग पहिले याला सिम्प्लिफाय करून घ्या. 3 मध्ये 3 3 नाही, म्हणजे काय भेटलं? 3 लेस दॅन असते 1/3x स्क्वेअरच्या लेस दॅन असते 1/3 च्या. हे कळालं इथपर्यंत? हा 1/3x स्क्वेअर कसा पाहिजे? मायनस. याला सोडून द्या तुम्ही. आपण कसे सुरू झाले समजलं तुम्हाला? पहिले x स्क्वेअर, मग ते x ला स्क्वेअर पाहिजे म्हणून स्क्वेअर, मग त्यानंतर x ला कोण पाहिजे? 3 म्हणून 3. तो काय पाहिजे? रेसिप्रोकल म्हणून रेसिप्रोकल. त्याला कोण पाहिजे? मायनस म्हणून मायनस. त्याला कोण पाहिजे? 3 म्हणून 3. असं आहे. कळालं का? हा लॉजिक आहे. मग आता याला मायनस साइन जर द्यायचं झालं तर इथे उद्या बाहेर याला जर मायनस साइन करायचं झालं तर या पूर्ण इक्वेशनला थ्रूआउट इक्वेशनला मायनस ने मल्टिप्लाय करावं लागेल की मल्टिप्लाय बोथ साइड बाय -1. -1 ने जर आपण मल्टिप्लाय केलं काय होईल? हा -3 होऊन जाईल. साइन चेंज. सो याचं -1/3 x स्क्वेअर होऊन जाईल आणि याचं -1/3 होऊन जाईल. आता नीट लक्षात घ्या, थोडी इथे गडबड होते. जेव्हा हे मायनस साइन चेंज होतात ना, ते मी आठवा तुम्हाला मी इनइक्वालिटी मध्ये काय सांगितलं होतं? मायनस ने जेव्हा तुम्ही मल्टिप्लाय करणार तेव्हा इनइक्वालिटी तिचे रंग दाखवते. ओके, कारण मायनस मध्ये मोठी व्हॅल्यू छोटी असते, छोटी व्हॅल्यू मोठी असते. जर हा प्लस मध्ये हा लहान होता तर त्या हिशोबाने आता हा खूप मोठा होऊन जाईल. अच्छा. कळालं का? नाही कळालं? कळालं. हा, मग इनइक्वालिटीचे रंग दिसतील तुम्हाला. ओके ओके ओके. हो सर. पुढे बघा. मग आता प्रश्न असा आहे की याच्या समोर आता कोण पाहिजे अजून? 3. मग इथं 3 ऍड करावं लागेल ना, इथं प्लस आहे ना 3. प्लस टाकला तर मी इथं मायनस राहील आपले. मग मी इथं ऍड करणार, त्याच्यात पण ऍड करावं लागेल, त्याच्यात पण ऍड करावं लागेल. सो ऍड बोथ साइड बाय 3. सो इथं -3 +3. मग याच्यात पण तसंच होईल पहा, हा +3 आणि हा -1/3x स्क्वेअर आणि इथं पण तसंच होईल पहा. झिरो मोठा आला काय? झिरो कसं मोठं? काय काय म्हणले सर तुम्ही? इनइक्वालिटी कसं काय चेंज झाली? क्वेश्चन बरोबर आहे, चेक करा. क्वेश्चन बरोबर आहे. नाही, काहीतरी विषय कमी होतो. इथं यूज तर काही बोललं. कोणता क्वेश्चन होता? 7. ही गेली प्रॅक्टिस होतो. प्रॅक्टिस येतो. इतके जास्त नको करू करणार.
काय काय क्वेश्चन बरोबर आहे. क्वेश्चन बरोबर सॉल्व केलंय. हो. नाही काहीतरी चुकतंय. इथं इथं आपलं ऍक्च्युली चुकतं काय आहे, हा इथं झिरो येईल हां बरोबर, आणि झिरो मोठा होऊन गेला, तेच. तो छोटा यायला पाहिजे. अच्छा तसा मोठा होता. अच्छा बरोबर आहे की नाही? नाही शेवटच्या टर्मला थांबले म्हणून आम्हाला एक मिनिट तर क्वेश्चन क्वेश्चनचा प्रॉब्लेम असं करावा. नाही सर, गाईडमध्ये आहे सर. Guides गाईडमध्ये check केलं करा. त्यांनी. केलं का रे? हो. बरोबर आहे दाखवलं. सर राजदेव उरलेलं राईटला आहे सर आन्सर. पेज चेंज नाही तिथेच. नाही तसं नाही येते. 1 यांनी आपण जे 3/9 घेतलंय ना, यांनी इथं 9 नी डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं ते. सो त्या हिशोबाने 9 नी मल्टिप्लाय केलं मी याला 9 3 3 जा याचं काय आलेलं होतं हे 1/3 होतं. ओके, सो इथं वरच होता. ठीक आहे. 1/3 होता, त्याचा होल ब्रॅकेट स्क्वेअर, सो 1च होता. मग मी काय केलं, पूर्ण याला 3 ने मल्टिप्लाय केलं. ओके, सो हे 3 झालं. मग त्या हिशोबाने इथं 3 आलं. एक फक्त करेक्ट आहे. रेसिप्रोकल केलं. इथून रेसिप्रोकल केलं जर त्याला 3x² खाली आणण्यासाठी रेसिप्रोकल केलं. बरोबर ना? इथं गडबड झाली. एक रूल अजूनही समोर घे. इनइक्वालिटीचा. अजून एक रूल सर. बरोबर. हे चॅप्टर तुम्हाला असायला पाहिजे होतं. काय म्हणायचं माहिती का? सपोज 3/2 केलं. 3/2 पेक्षा असं लक्षात ठेवा. हा ठीक आहे, 3/2 लक्षात ठेवा. 3/2 केलं. 3/2 नाही. 10/5 केलं. ओके, त्यानंतर किती येतं? 2. बरोबर. आता हे इनइक्वालिटीचा इथं पण एक मोठा मेजर प्रॉब्लेम आहे. तो मेजर प्रॉब्लेम काय आहे की जर मी 10/5 करायचं तर 2 येतं, आणि जर मी रेसिप्रोकल केला तर 5/10 केला तर आन्सर 0.5 येतं. कळलं का? म्हणजे ते 0 पेक्षा म्हणजे ते 2 पेक्षा लहान होईल जेव्हा त्याच्या ऍक्च्युअल डायमेन्शन पेक्षा 1 पेक्षा लहान झालं ना. ऍक्च्युअल रेशो काय असतो? 1. तर 1 पेक्षा छोटा 1 पेक्षा मोठा. मग आता ही इनइक्वालिटी चेंज करून टाकते याला. म्हणजे जर तुम्ही न्यूमरेटर मोठा ठेवणार, डिनॉमिनेटर छोटा ठेवणार तर ते 1 पेक्षा व्हॅल्यू मोठी येते. आणि जर तुम्ही हे चेंज केलं तर ही पण 1 पेक्षा छोटी होऊन जाते, आहे की नाही? तर इथे इनइक्वालिटी चेंज झाली की नाही? म्हणजे जिथं हा लेस दॅन होता तिथं हा ग्रेटर दॅन होऊन गेला. मग इथं अजून एका ठिकाणी इनइक्वालिटी चेंज होणार आहे, ती म्हणजे रेसिप्रोकलच्या ठिकाणी जिथं आपण करायला पाहिजे होतं. आपण रेसिप्रोकल केला होता पाठ बघा कुठं इथं त्याच्या खाली केलं. हा. तर हे साइन इथंच रिव्हर्स. रिवर्स होतील का? बिकॉज ऑफ इक्वालिटी. रेसिप्रोकल. हा. काय सांगितलं नाही का त्यांनी? हां जसं मायनसचा मोठा नंबर छोटा होऊन जातो की नाही, तसं रेसिप्रोकल केली की मोठाचा छोटा होऊन जातो ना. हा 10/5 होता तर तो 2 होता, आता तो 0.5 झाला, म्हणजे 1 पेक्षा छोटा होऊन गेला की नाही. ऍक्च्युअल रेशो काय असतो? 10/10. म्हणजे हा काय होईल 1. ऍक्च्युअल रेशो याला म्हणतात आपण, म्हणजे 1 एक्झॅक्ट रेशो. याच्यापेक्षा छोटी व्हॅल्यू आली की 0.5. कळालं का? जेव्हा आपण रिव्हर्स करतो तेव्हा लार्ज व्हॅल्यू छोटी होऊन जाते, छोटी व्हॅल्यू मोठी होऊन जाते जेव्हा आपण रेसिप्रोकल करतो. कळालं का? जर आपण डिनॉमिनेटर मोठा करून टाकला तर रेशो पॉईंट मध्ये यायला लागून जातो, 0.0 समथिंग काहीतरी. जर न्यूमरेटर मोठा असेल तर 1च्या पुढे असतो. मग इनइक्वालिटी अजून कुठल्या ठिकाणी चेंज होईल? रेसिप्रोकलला. आणि दुसरी कुठे चेंज होते? मायनसने मल्टिप्लाय झाल्यावर. कळालं का? दोन लक्षात ठेवा. हा रोजची गरज होती इथं. या ठिकाणी काय होणार आहे ते की हा जो 3 आहे हा ग्रेटर दॅन येईल रेसिप्रोकल झाल्यामुळे, आणि हा जो 3 आहे हा लेस दॅन. कळालं का? आता ते करेक्ट होणार आहे. मग इथं ते असं होईल मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे. समजलं का? आणि मग ते
ओके आता आपला 0 करू या काही प्रॉब्लेम नाही ओके मग आता ठीक आहे मग हे आन्सर 0 आहे ना 0 पेक्षा हे जे आहे याला आपण f of x म्हणू शकतो का हो याला f dash of x म्हणू शकतो का हो मग मी असं म्हणू शकतो की याला हा f dash of x आहे मग 0 पेक्षा f dash of x कसा आला कसा आहे मग हे फंक्शन काय आहे खरा पॅटर्न कुठे आहे इनइक्वालिटी साईज इथे इक्वालिटी वर जरा प्रॉब्लेम दोन गोष्टी लक्षात ठेवा बाकी सगळं सेम काय रेसिप्रोकल आणि मायनसनी मल्टिप्लाय केलं की चेंज होणार ते बस एवढाच फरक आहे आता काही प्रॉपर्टीज थोड्याशा मार्केट होऊन कधी गेली प्रेफरन्स मधला एवढा आता हे डिक्रीजिंगला पण सेम करायचे डिक्रीजिंगला पण काय करायचं एक्झॅक्ट सेम करायचं फक्त काय होईल हे जे ग्रेटर ची साईड होईल की ते नाही तर फक्त उलटी जाईल याची एक्झॅक्ट ऑपोजिट साईड आहे म्हणजे याचे साइन एक्झॅक्ट ऑपोजिट करून टाका आणि हे नंबर टाकून द्या तिथं कळालं का याचे एक्झॅक्ट ऑपोजिट होणार आहे वर्ण चाललंय का चॅप्टर हा शो दॅट बाकीचं करत शो दॅट थोडंसं किती वाजले झाला का टाइम आपला हो ठीक आहे थांबवा काय एकच एक्सरसाइज बाकी आपला